अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी 8 वाजतापासून विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणारे सर्व अधिकारी कर्मचारी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणी केंद्रावर येणार आहेत। मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सकाळी 5 वाजतापासूनच मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार असून या ठिकाणी मोठा पोलीस बंद तैनात असणार आहे। तसेच शहरात चौकात मोठा पोलीस बंद तैनात असणार आहे। या बंदोबस्तात 200 पोलीस अधिकारी, 1400 पोलीस, SRPF व होमगार्ड कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिली आहे। त्या व्यतिरिक्त शहरामध्ये फिक्स पॉइंट लावण्यात आलेले, पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे। जवळपास 200 अधिकारी आणि 1400 पोलीस कर्मचारी, SRP, होमगार्ड असा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। आपल्यामार्फत परत मी आवाहन करतो लोकांना, नागरिकांना, कोणत्याही प्रकारच्या अफवाला कोणी बळी पडू नये। सोशल मीडियामध्ये कोणी खोटे मेसेजेसचा प्रसार करू नये। असं काही असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला, नियंत्रण कक्षाला 112वर कळवावे किंवा सायबर सेलला माहिती द्यावी। 1930 या नंबरवर कॉल करावे आणि कोणी खोटी माहिती सांगून काही लोकांमध्ये भ्रम पैदा करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये सर्वांना सूचना दिलेल्या आहे। पोलीस पेट्रोलिंग पूर्ण शहरात राहील। वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांची सुरक्षेचा जे आहे आढावा घेण्यात आलेला आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।